आदरणीय आमचे सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक, राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्या त्यांचा संवाद सोहळा आज हुतात्मा स्मृतीमध्ये पार पडतोय। या प्रसंगी उपस्थित राज्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक तटकरे साहेब, महिलांच्या अध्यक्षा आमच्या मार्गदर्शिका रुपालताई चाकणकर, सोलापूर जिल्ह्याचे नेते राजन पाटील मालक, माझे मार्गदर्शक ज्यांनी मला राजकारणामध्ये दिशा दिली असे आमचे संजय मामा शिंदे, त्याचबरोबर मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक यशवंतदादा माने, सन्माननीय सर्व विचारमंच आणि सर्व वेळ कमी आहे अध्यक्षांना, त्यामुळे मी सर्वांचे नाव घेत नाही, त्यामुळे सर्वांची मी माफी मागतो। आज जुबेरभाईने जे सांगितलं कार्याध्यक्ष म्हणून, आदरणीय दादाने आणि तटकरे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष जबाबदारी दिली। त्या दिवसापासून पहिला प्रत्येक दिवस हा पक्षासाठी, आपल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यासाठी मी आणि जुबेरभाईने संपूर्ण वेळ पक्षासाठी दिलेला आहे। साहेब, आदरणीय दादांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मी आणि जुबेरभाई, माझे सर्व सहकारी, फंटल सेलचे अध्यक्ष असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, ते मनापासून काम करतात। सोलापूर शहराच्या सभासद नोंदणी अभियान हे आम्ही चांगल्या पद्धतीने राबवलेलं आहे। त्याचा सर्व अहवाल जो सभासदांचा, क्रियाशील सभासदांची यादी आत्ता आम्ही आपल्याला साहेब दिलेली आहे। त्याचबरोबर सोलापूर शहरातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत, त्यांच्या कार्यकारी नेमलेले आहेत। सोलापूर शहराचे पूर्ण कार्यकारी आम्ही नेमलेले आहे। सोलापूर शहरातील सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे आपल्या नेत्यावर, दादांवर, तटकरे साहेब आपल्यांवर विश्वास ठेवून काम करते, अतिशय मेहनत घेते। ह्या कार्यकारिणीमधील अनेक लोक मुंबईला चक्रा मारू शकत नाहीत, ते स्थानिक लेवलला आपल्या आपल्या भागामध्ये, प्रभागामध्ये, सोलापूर शहरामध्ये अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात। परंतु अलीकडच्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालेलं आहे की कोणी उठायचं आणि मुंबईला जायचं आणि तिथं जाऊन पदं आणायची, आणि त्यामुळे आमच्या इथं काय प्रॉब्लेम झाले साहेब, जे कष्ट करतात, मेहनत करतात ते लोक प्रचंड डिस्टर्ब झालेत। आम्ही इथं काम करायचं आणि प्रदेशवरून डायरेक्ट वरिष्ठ लेवलचे पदं त्यांना मिळालेले आहेत, आणि आम्ही इथं काम करतो, आम्हाला त्याच्या पुढं काही सुद्धा कुठल्याही शासकीयचा लाभ मिळत नाही किंवा पक्षामध्ये कुठं प्रमोशन मिळत नाही, अशी मानसिकता आणि धारणा यांची झाली आहे। त्याच्यामुळं मरगळ निर्माण होण्याचे संभव आहे। तर आपल्याला मी विनंती करू साहेब की सोलापूर शहरामधल्या कुठल्याही व्यक्तीला आपला प्रवेश द्यायचा असेल किंवा आपल्याला त्यांना पदावर घ्यायचं असेल तर किमान आम्हाला फक्त बोलवा, आम्ही साईटला उभारतो। आम्हाला कसं आपल्याला पक्षच वाढवायचा आहे, नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो। प्रदेशवर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। सोलापूर आल्यानंतर त्या लोकांना आम्ही ऑफिसला बोलून घेतो, त्यांचा सत्कार करतो, परंतु पक्षासाठी योगदान असणं खूप गरजेचं आहे। आज आपण पाहिलं तर हे आजच्या मेळाव्याला देखील फ्रंटल सेल अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनीच प्रयत्न केलेले आहेत, यांनीच कार्यकर्ते आणलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त ज्याने प्रवेश केला त्या कोणीने ह्या मेळाव्यासाठी माणसं आणलेलं नाही साहेब। तुम्ही आलात पक्षाचं, तुम्ही आमच्यासाठी मार्गदर्शक आहात, आमचा आत्मा आहात। तुमच्या कार्यक्रमाला देखील ह्या लोकांनी कार्यकर्ते आणलेले नाहीत, फक्त कार्यक्रमाला एकटे येतात। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सोलापूर शहरामध्ये पदाधिकारी काम करतात, पक्षाचे फ्रंटल सेलचे अध्यक्ष काम करतात, परंतु ज्याला आपण पक्षामध्ये न्याय देतो, त्याला प्रदेशावर घेतो, त्यांना आपण निधी देतो, असे लोक पक्षासाठी कुठल्याही प्रकारचं योगदान इथे देत नाही साहेब, हे आमची खंत आहे। आणि जे आत्ता अलीकडच्या काळात तर जिल्ह्याचे पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष तुम्ही ग्रामीणचा नेमलेला आहे, परंतु सोलापूर शहरामध्ये येऊन आपल्या शहरामधल्या पदाधिकाऱ्यांना तिकीट देणार आहेत, ते सोलापूर शहराला महामंडळ देणार आहेत, ते इथं घोषणा करत आहे साहेब। मग आम्ही शहरामध्ये, आम्हाला तुम्ही जबाबदारी दिली आहे, आमच्यावर विश्वास तुम्ही ठेवलेला साहेब, तर बाहेरच्या जिल्ह्यातल्या, ग्रामीण जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष सोलापूर शहरामध्ये कशा पद्धतीने तिकीट देऊ शकतो, कशा पद्धतीने महामंडळ देऊ शकतो, इथं येऊन कार्यकर्त्याला डिस्टर्ब करणे, डायरेक्ट मुंबईला घेऊन जातो, तुम्हाला पद द्यायला लावतो, तुम्हाला मी, अशा पद्धतीचं विस्कळीतपणा आणि शिस्त इथं तोडली चाललेली आहे। इथं शिस्त लागण्यासाठी आमचं चुकत असेल तर आम्ही मनापासून आम्ही माफी मागतो साहेब आपली। आम्ही प्रामाणिकपणे गेल्या 17 वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली, आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कार्याध्यक्ष म्हणून, आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे साहेब। जर माझ्याकडून, जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात, आमचे मार्गदर्शक आहात, आमचं कान धरा तुम्ही, परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक इथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे, शिस्त तोडणे, अशा पद्धतीचा प्रकार होत आहे।
ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं, हकालपट्टी केली, अशा लोकांना ते प्रदेशवर घेऊन जाऊन प्रदेशवरचे त्यांना ते पदं देतात. आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात. आम्ही हकालपट्टी केलेला असतो, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब. आमच्या भावना तुम्ही समजून घ्या. हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावना आहेत. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आपल्याला माझ्या भावना कळाल्या असतील असं मी समजतो. साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.